रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात पालकांचा ठिय्या। रोड रोमियोंच्या त्रासाला कंटाळून मुली शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेल्हाणे गावात घडलाय। रोड रोमियो विद्यार्थिनींची छेड काढत असल्यानं 2 महिन्यांपासून विद्यार्थिनी शाळेत जात नाहीयेत। त्यामुळे पालकांनी पिंपळनेर पोलिसात तक्रार दिली होती। मात्र पोलिसांनी तक्रारीची कुठलीही दखल घेतली नसल्यानं आज पुन्हा पालक संतप्त झालेत। पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडून त्यांनी रोष व्यक्त केलाय। पोलिसांकडून या रोड रोमियोंची पाठराखण होत असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आलाय। पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित झाला होता। मोठ्या प्रमाणात रोड रोमियोंचा त्रास वाढलेला असताना पोलीस मूग गिळून गप्प का बसलेत असा प्रश्न पालकांकडून व्यक्त केला जातोय। पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून महिलांसह पालकांनी रोड रोमियोंवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिला आमदार असलेल्या साक्री विधानसभेत मुलीचं सुरक्षित नसल्याचा हा धक्कादायक प्रकार असून महिला मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असताना रोड रोमियोंची दहशत का वाढते असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असताना कुठलीच कारवाई पोलिसांकडून झाली नसल्यानं पालक संतप्त झालेत। मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेलो आहे। काल आम्ही आलेलो होतो। आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली, 3 आरोपींविरुद्ध, आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते। त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली, पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये। आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते। म्हणजे पोलीस स्टेशनमधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले। आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला, ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे। आणि एसपी साहेब आल्याशिवाय किंवा एसपी मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन इथून काढणार नाही। आणि प्रशासनाला पण विनंती, आम्ही आमच्या जो आपला कायदे हो, आणि अशाच या रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे। कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल, तर आजपासून काही त्रास होणार नाही, काहीच नाही। आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे। म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही, कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे। आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळनेर पोलीस स्टेशनने इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिले।